अरे गावकऱ्या, मी तुला पुन्हा एकदा परत विचारतोय, तू तुझ्या डोळ्यांनी सरकारला खोलीच्या बाहेर येताना बघितलंस? होय, तर सरकार जेव्हा बाहेर येले तेव्हा त्यांच्या चेहरा एक वेगळाच तेज माका दिसला. अरे इथे माझ्या तोंडचं पाणी पळायची वेळ आली आणि त्याला हाकलो रे, हाकलो. तेज आलाय म्हणे, तेज आलाय. त्याच्यावर चिडचिड करून काय उपयोग आहे? जे करायचं ते त्या यायला केलं नाही आणि आता पश्चाताप करून काय उपयोग हो? काय करायला पाहिजे होतं? हा, प्रत्येक वेळेला तोच विचार माझ्या डोक्यात असायचा की त्या वाड्याचं काहीतरी वाईट व्हावं, वाड्याचं नुकसान व्हावं. सगळ्या उचापती करत होतो ना मी त्यांचं वाईट व्हावं म्हणून, आणि वर मला विचारतेस मी काय करायला हवं होतं? तो वासुदेवाच्या मनात आधीपासूनच इश कालवायला हवं होतं. तो पकडला गेला ना तेव्हापासूनच. मला काय माहिती तो असा बाहेर येईल लगेच. मला वाटलं होतं तो इन्स्पेक्टर त्याला फासावरच लटकवेल. इथेच तर अडतंय ना आपलं. पुढं काय होईल हे राहीलच बाजूला, पण झालं असं समजून उड्या मारत राहायचं नुसतं. खूप तोंडसुख घेतेस तू माझ्यावर हल्ली, कळते का तुला? का खरं बोलले म्हणून लागलं वय? तुला कळत कसं नाही? तो राजाराम त्या वासुदेवाबरोबर सतत असतो त्याची काळजी घेण्यासाठी. आता मी त्या वासुदेवाला कसं फितवणार सांग ना मला. तुम्ही नाही, पण तुमच्या आजूबाजूला जे चमचे आहेत त्यांचं काय? हे चमचा, हा, तलाठ्या, पुढे काय करायचं? अहो खोत साहेब, मी पण तुम्हाला नेमकं हेच विचारणार होतो की आता पुढे काय करायचं. घ्या, ते मलाच काहीतरी वेगळा विचार करावा लागला. तो गावकरी कुठे गेला? मग असं काय करताय खोत साहेब? तुम्हीच त्याला हाकलत ना. अरे बाबा हो, हे असं होतं माझं. मनाविरुद्ध कुठली गोष्ट झाली ना की डोक्यातच काही येत नाही माझ्या. बरं मी काय म्हणत होतो आता तुम्हाला? पूजेसंबंधी काहीतरी म्हणत होतं. आज वाड्यावर दिवसभर पूजा असणार आहे. तेवढ्या वेळात जेवढं जमेल तेवढं काम उरकून घ्या. सगळा मलिदा आत करून घ्या. पुढचं पुढे बघू. सगळं ठीक होईल वासुदेव.